कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं मालन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ध्यानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौले सरांना वंदन, आपल्या सर्वांनाही नमस्कार करतो आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण एका श्लोकावरती विचार केला होता आणि 5-6 ओव्या घेतल्या होत्या। 3 नंबरचा श्लोक आहे की 2 निष्ठा सांगितलेल्या आहेत भगवंतानी, एक ज्ञाननिष्ठा आणि एक कर्मनिष्ठा, आणि दोन्ही मार्ग जे आहेत ते एकाच ठिकाणी म्हणजे मोक्षरूपी समुद्रामध्ये या नद्यांचा का होतो, प्रवेश होतो। जोपर्यंत मोक्षाला ते प्राप्त होत नाहीत तोपर्यंत कर्मनिष्ठा उपयोगाची नाही फक्त, किंवा नुसती ज्ञाननिष्ठाही उपयोगाची नाही, तर त्याचा प्रवेश त्या समुद्ररूपी मोक्षामध्ये व्हायला पाहिजे। तो समुद्र जो आहे त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे। असं एक 2-3 उदाहरणं घेतली होती। पक्ष्याचं एक उदाहरण घेतलेलं होतं। पक्षी आणि माणूस यांच्यामध्ये तुलना केलेली आहे माऊलीने। पक्षी उंचावर उडू शकतो, त्याला पंख असतात, आणि पंखामुळं वरती टोकावर असणारं फळसुद्धा तो प्राप्त करू शकतो। मात्र माणसाला ती गोष्ट करत नाही किंवा त्याच्याकडे पंख नसतात, आणि म्हणून तो हळूहळू ढाळे ढाळे असे माऊली शब्द वापरतात। एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर शिड्यांचा वापर करून किंवा आणखी दोरीचा वापर करून काहीतरी वापर करून तो हळूहळू जातो। म्हणजे साधनेचे अनंत मार्ग आहेत, त्यातला कुठला तरी मार्ग कर्मनिष्ठ मनुष्य वापरून कर्मयोगाच्याद्वारे ज्ञानयोगापर्यंत जातो आणि ज्ञानरूपाला प्राप्त होतो, सुखरूप सर्व सुख होतो, असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे। काल आपण एक ओव्या 2 घेतल्या होत्या, त्यातल्या शेवटच्या ओळीचा उल्लेख करायचा राहून गेलेला होता। 44 नंबरची ओवी। काल आपण वास्तविक 44 नंबरपर्यंत गेलो होतो, पण त्या ओवीचा उल्लेख करायचा राहून गेला। ओवीचा अर्थ साधारण तसाच आहे, समान आहे, फक्त उल्लेख करायचा राहिला। काय ओवी होती? 43वी बघा। तैसे देख पा विहंगम होते अधिष्ठूनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळती। तशा प्रकारे पक्षाप्रमाणे हे विहंगमते म्हणजे पक्षाप्रमाणे शीघ्रगतीच्या मार्गाने हे सांख्ययोगी ज्ञानाचा आश्रय करून तात्काळ मोक्षाला प्राप्त होतात। ही ओवी आपण विचारात घेतली होती। याला टीक करायला सांगितली होती, म्हणजे आपण टीका करत आलेला आहे, त्याला खून करायचे आहे। आणि त्याच प्रकारे 44वी ओवीसुद्धा त्याला पण खून करायची आहे। येर योगीये कर्माधारे विहेतीची निजाचारे पूर्णता अवसरे पावती होती। ही ओवी वाचायची राहून गेली होती। दुसरे जे कर्मयोगी आहेत ते वर्णविहित असलेल्या स्वाभाविक आचाराने निष्काम कर्माचा आधार घेऊन योग्य वेळी पूर्णता स्वरूप असलेल्या मोक्षाला प्राप्त होतात। दोन्हीही प्राप्त होतात म्हणून सांगितलेलं आहे। त्यामुळे कुणीही अगदी काय दुःखी व्हायची गरज नाही की आपण कर्मयोगी आहोत, कर्माच्याद्वारे कसे पोचणार। पण कर्म म्हणजे नोकरी करणं, मुलांना वाढवणं हे नव्हे, तर हे करत असताना फलासक्ती न ठेवता निष्काम कर्माच्या योगाने जर आपण कर्म करायला लागलो तर ती कर्मनिष्ठा ज्ञाननिष्ठेपर्यंत घेऊन जाते, असं म्हणायचं आहे। त्यामुळे पहिली ओवी जी आहे 43 नंबरची ती ज्ञाननिष्ठेचं वर्णन करते। तैसा देखपा विहंगम मते अधिष्ठूनी ज्ञानाते सांख्य, सांख्य म्हणजे ज्ञाननिष्ठी, सद्य, सद्य म्हणजे तात्काळ, मोक्षाते आकळती, मोक्षाला प्राप्त होतात। येर योगीये कर्माधारे, येर म्हणजे उरलेले जे इतर आहेत ते, योगीये कर्माधारे म्हणजे जे कर्मयोगी असतात ते, विहितेचिनी निजाचारे, निजाचार म्हणजे आचार करून, कुठला? विहित कर्मांचा आचार करून पूर्णता अवसरे पावती होती, शेवटी पूर्णत्वेला प्राप्त होतात।
असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे दोन्ही ओळींचा अर्थ वेगवेगळा, म्हणजे दोन कर्मनिष्ठा सांगितले, एक योगनिष्ठा, एक कर्मनिष्ठा आणि एक ज्ञाननिष्ठा, या दोन्ही ओव्यांचं वर्णन करणारे आहेत. त्यामुळे ह्या दोन ओव्या सगळ्या श्लोकाचं वर्णन करतात. त्यामुळे ह्या ओव्या कशा आहेत, श्लोकाला समर्पक अशा आहेत, म्हणजे त्या ओव्या लिहून घ्यायच्या आहेत. असं वर्णन मागच्या 3 नंबरच्या श्लोकामध्ये झालेलं होतं. आता 4 नंबरचा श्लोक आपण बघूया. न कर्मणाम मनारंभा नैष्कर्मे पुरुषो अश्नुते नच संन्यसनादेव सिद्धीम समधी गच्छते. फार सुंदर असं वर्णन मग केलं आहे. कोणताही पुरुष विहित कर्माचे अनुष्ठान न करता, न कर्मणाम मनारंभा, कुठल्याही कर्माचा प्रारंभच न करता, अनारंभा म्हटलेला आहे, कुठल्याही कर्माचा प्रारंभ न करता, नैष्कर्मे पुरुष अश्नुते, तो सर्व कर्माभवरूप ज्ञान निष्ठेला प्राप्त होत नाही. कुठलंच कर्म केलं नाही, सुरुवात पण केली नाही, तो कर्मनिष्ठेला प्राप्त होत नाही. आणि पुढं नच संन्यसनादेव सिद्धीम समधी गच्छते, किंवा एखादा ज्ञाननिष्ठा प्राप्त न करता केवळ कर्मसन्यासाने मोक्षाला प्राप्त होत नाही. म्हणजे कर्म टाकून दिलं तरी तो मोक्षाला प्राप्त होत नाही, आणि कर्माची सुरुवातही केली नाही तरी तो मोक्षाला प्राप्त होत नाही. फक्त 2च गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. काही काही ढिसाळपणाने, आळसाने कर्मच करत नाहीत, त्यांना ती कर्मनिष्ठा कशी प्राप्त होईल असं म्हणायचं आहे. आणि काही जण म्हणतात काय, कर्मानं मोक्ष नाही म्हणून कर्मच करायला नको म्हणून टाकून देतात, त्यांना सुद्धा मोक्ष प्राप्त होत नाही. काही जण आळसानं कर्म टाकतात, आणि काही जण म्हणतात काय, कर्मानं मोक्ष प्राप्त होत नाही म्हणून कर्म टाकून देऊया. असं जर झालं तर कर्माचा आरंभ न होता ती मोक्षाला प्राप्त होत नाहीत, किंवा कर्म मध्येच सोडून देऊन कर्माचा संन्यास करून त्याही आपल्या मोक्षाला प्राप्त होत नाहीत, असं या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. या श्लोकाचा विचार करता कोणताही पुरुष विविध कर्माचं अनुष्ठान न करता, कर्म अनुष्ठानच करत नाही, तर तो मोक्षाला प्राप्त होत नाही, किंवा कर्म करण्यास प्रारंभ केला नाही, किंवा कर्म करणं सोडून दिलं तरी नैष्कर्म सिद्धीला प्राप्त होत नाही. शेवटी म्हणतात बघा, सिद्धीम समधी गच्छती, ती सिद्धी, मोक्ष सिद्धी प्राप्त होत नाही. कशानं? कर्म करण्यास प्रारंभ केलाच नाही तर होत नाही, किंवा कर्म करणं सोडून दिलं तरी नैष्कर्मता प्राप्त होत नाही. म्हणून नैष्कर्म्य स्थिती जी आहे खूप कठीण आणि तौलनिक आहे. तौलनिक म्हणजे बॅलन्स्ड आहे. तिथं जरा जरी इकडं तिकडं काहीतरी झालं तर नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत तो जात नाही. कुठं कुठं कर्म कंटाळून वैफल्यग्रस्तामध्ये वैतागानं तो कर्म टाकतो, म्हणतो घर सोडतो मी, वैतागानं म्हणतो. वास्तविक मनातून सोडलेलं असतं का? नाही. मनातून सुटेल त्याला सुटणं म्हणतात. नुसतं सोडून वस्तुरूपानं काय उपयोगाचं आहे? असा कर्म सोडून दिलेला किंवा कर्माला प्रारंभच न केलेला आहे तो कर्मनिष्ठाला किंवा कर्मयोगाला प्राप्त होत नाही. किंवा दुसरा एखादा आहे की ज्यानं कर्म करणं टाकून दिलं, सोडून दिलं, कारण कर्मानं मोक्ष मिळत नाही म्हणून सोडून दिलं, त्यालाही मोक्ष मिळणार नाही, नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होणार नाही, असं श्लोकाचं वर्णन केलेलं आहे. माऊली याच्यावरती भाष्य करताना काय करतात बघा, फार सुंदर ओव्या टाकलेल्या आहेत. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. पहिल्याच ओळीमध्ये पहिल्याच्या एका ओळीचा श्लोकातला अर्थ सांगितला आहे बघा. कर्माचा आरंभ केल्या वाचून उचित असे वर्णविहित कर्म न करताच, वर्णविहित कर्म ज्याला शब्द वापरला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्णविहित कर्म न करता उचित, 2 शब्द आहे, कर्माला आरंभ करणं, ते कर्म योग्य असणं, आणि दुसरी गोष्ट आरंभ केल्या वाचून वर्णविहित न करणं. वर्णविहित म्हणजे स्वधर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली जी कर्म आहेत ही वर्णविहित कर्म म्हणायची. म्हणजे विहित कर्म सोडून देता कामा नये, उचित कर्म त्याला म्हणलेलं आहे, आणि तेही कर्माचा आरंभ केल्या वाचून होत नाही. म्हणून न करता सिद्धवत, कर्महीन साधकाला सिद्ध पुरुषाप्रमाणे एकदमच निष्कर्म निश्चितपणे होता येणार नाही. कर्महीना निश्चित होईजना, अशा एखाद्याला कर्म सोडून तिथंपर्यंत जाता येणार नाही, एकदम निष्कर्म निश्चितपणे होता येणार नाही. मी निष्कर्म सिद्धीला प्राप्त झालो असं म्हणता येणार नाही.
कशामुळं? ज्यानं विहित कर्म केली नाहीत, उचित कर्म केली नाहीत किंवा कर्माचा आरंभही केला नाही. वाचूनी कर्मारंभ उचित, योग्य प्रकारच्या कर्माचा आरंभ केला नाही, न करिता सिद्धवत, वर्णविहित न केली तर कर्महीना, जो कर्महीन आहे, ज्यानं कर्मच केले नाही, निश्चित होई जना, तो निश्चितपणाने तिथं सिद्धीला प्राप्त होत नाही. म्हणून कर्तेपणाचा भाव टाकून फळाबद्दल उदासीन असणं हे नैष्कर्म्य सिद्धीचं स्वरूप आहे. मुख्य गोष्ट आपण खूप विसरून जातो. काम करतो आपण, काही प्रापंचिक, काही कसली काही विहित असतील, काही निषिद्ध कर्माचा आपण त्याग करतो, बरोबर आहे सगळ्या गोष्टी, पण त्यामध्ये फलासक्ती किंवा कर्तेपणाचा भाव टाकून देता आला पाहिजे. आपल्याला कर्तेपणा टाकता येत नाही, आणि त्यामुळं एखादं कर्म हे सिद्धीपर्यंत घेऊन जात नाही. कारण प्रत्येक ठिकाणी माझा अहंकार येतो. कर्तेपणा शब्दाचा अर्थ आहे काय? अहंकार येतो. मी करतो अशी भावना म्हणजे कर्तेपणा, आणि माझ्याकडून करून घेतलं जातं अशी भावना म्हणजे निष्काम होणं, की ज्याला नैष्कर्म्य स्थिती म्हणतात, ती भावना. म्हणून कर्तेपणाचा भाव टाकून फळाबद्दल उदासीन असणं फार गरजेचं आहे. कारण फळ माझ्या हातात नाही, कर्मण्यव अधिकार असते मा फलेषु कदाचन, हा जो श्लोक दुसऱ्या अध्यायामध्ये वापरलेला आहे. तुझा कर्म करण्यामध्ये स्वतंत्रता आहे, पण फळाबद्दल मात्र तू पराधीन आहेस. फळ कुठलं प्राप्त होईल हे प्रारब्धावरती, त्या कर्माच्या पद्धतीवरती, जी साधनं कर्म करताना आपण वापरतो त्यावरती, आपल्या मनाची स्थिती कशी असते त्यावरती, हजारो गोष्टी त्याला कारणीभूत आहेत, जे फळ मिळणार आहे आपल्याला. ते आपण म्हणतो की फळाचं मनात घेतो आणि काम करायला चालू करतो, म्हणजे फळासक्ती असते. मी काम करतो अशी भावना ठेवून काम करतो, त्यामुळं कर्तेपणाचा अहंकार शिल्लक राहतो, आणि असा अहंकार जर शिल्लक राहिला तर नैष्कर्म सिद्धी प्राप्त होत नाही. नैष्कर्म्य शब्दाचाच अर्थ आहे की निष्कामता प्राप्त होणं. नैष्कर्म्य म्हणजे काय? कामातली, कर्मातली निष्कामता. निष्कामता शब्द आहे की तिथं कुठल्याही प्रकारच्या फळाची आसक्ती, कामना न ठेवणे. म्हणून समाधी वैराग्यासह सूक्ष्म चिंतनात्मक साधना ही टाळण्यासाठी कर्मनच केलेलं बरं, हा पळपुटा विचार उपयोगाचा नाही. काय? मला समाधी म्हणजे शम, दम, उपरम वगैरे, श्रद्धा वगैरे, जे जे षटसंपत्ती सांगितलेली आहे ती कुणी करायची? मुमुक्षत्व कुणाकडे आणायचं? वैराग्य कुठलं आणायचं? या सगळ्या गोष्टी, विवेक कुठं आहे? हे चार जे साधन चतुष्टय जे सांगितलेले आहेत हे करावे लागतात. सूक्ष्म साधना करावी लागते, चिंतन करायला लागतं. म्हणून त्याच्यापेक्षा नाहीच केलेलं बरं असं टाकणारे जे असतात, त्यापेक्षा कर्म न केलेलं बरं म्हणतात. हा पळपुटा विचार आहे. आपला साधक संजीवनी ग्रंथामधलं हे काकांचं वाक्य आहे बरं का. हा पळपुटा विचार आहे की मला समाधी सगळं काम साधनं करायला लागतात, त्याच्यापेक्षा नकोच ते कर्म करायला, नको तो परमार्थ करायला. मन आवरायचं, इंद्रिय आवरायची, शांतपणे ध्यान करायचं, नाम करायचं, कुणी करायला सांगितलंय? त्याच्यापेक्षा ते करायलाच नको. अशाला कसं नैष्कर्म्य सिद्धी कशी प्राप्त होईल? होणार नाही असं सांगायचं आहे. म्हणून म्हणतात वाचूनी कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवत, होणार नाही, ते सिद्ध होणार नाही. म्हणून नैष्कर्म्यता प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा पळपुटा विचार सोडून द्यावा लागेल. खूप उदाहरण सांगतात बघा. खूप मोठा प्रवास करायचा आहे किंवा छोटा प्रवास करायचा आरंभ जो आहे, तो आरंभ करण्यासाठी पहिलं पाय टाकावंच लागतं, नाही तर प्रवास होणार नाही. मध्ये आपण किती धावतो, किती हळू चालतो याला महत्व नाही. असेल काय असेल तो आपला वेग, पण प्रवासाला जर सुरुवात करायची असेल तर पहिला पाय टाकायलाच पाहिजे ना. तसं कर्माचा आरंभ केल्याशिवाय माझा प्रवास कसा सुरू होईल सांगा बघू? प्रवासाला सुरू करण्यासाठी पहिला पाय टाकावाच लागतो, आणि पहिला पाय टाकणं म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान, विहित कर्मांचं अनुष्ठान निष्काम होऊन करणं. फळाची आसक्ती न ठेवता पहिला पाय टाकता आला पाहिजे आपल्याला. म्हणून शेवटी सुरुवातीला किंवा खूप मोठ्या किंवा छोट्या प्रवासाचा आरंभ हा पहिला पाय टाकूनच होतो. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा शेवट त्याच्या प्रारंभानेच होतो, ही गोष्ट विसरून चालणार नाही. कुठल्याही गोष्टीचा शेवट सुरुवात असेल तर शेवट होते ना.
सुरुवातच नसेल ज्याला, त्याचा शेवट कसा असेल सांगा बघू. आणि शेवट जर मोक्षाचा असेल तर सुरुवात कर्मयोगाचीच असायला पाहिजे. म्हणून कर्मयोगानं सुरुवात केली पाहिजे आणि आपण ज्ञानयोगापर्यंत प्रवास करता येईल. मग सुरुवात करण्यासाठी डायरेक्ट पुढचाच, जसं पक्षी उडून वरती फळाला जाऊन झोंबतात तसं माणसाला करता येणार नाही. तसं हळूहळू ढाळे ढाळे एका फांदीवरून दुसऱ्या पाळींवरती असा प्रवास आपल्याला करावा लागेल. आणि असा प्रवास करत गेलो आपण तर निश्चितच शेवटी तिथंपर्यंत पोचू. म्हणून विहिताचा किंवा वाचूनी कर्मारंभ उचित आणि विहित कर्मांचा सुरुवात आपण केल्याशिवाय पुढचा प्रवासच सुरू होत नाही. त्यामुळं कर्मयोगाला खूप महत्त्व आहे. ज्ञानयोगाच्या प्रवासामध्ये ज्ञानयोगापर्यंत मोक्षापर्यंत जर जायचं असेल तर कर्माला सुरुवात करावी लागेल. मग ते नाम असेल, ध्यान असेल, तत्वचिंतन असेल, समाधी शतकाचा विचार, साधन चतुष्टय संपन्नता असेल, या सगळ्या गोष्टींना प्रारंभ कधीतरी करावा लागेल. नाही केला तर पुढचा प्रवास असेल, पोचण्याचं ठिकाण कसं प्राप्त होईल सांगा बघू. जसं पक्षा उडून जातो तसं आपल्याला जाता येणार नाही. म्हणून सुरुवात म्हणतात, कुठल्याही गाडीची सुरुवात आपण सुरू करतो ना, गाडीचा स्टार्टर मारला म्हणजे गाडी सुरू होत नाही. तर गाडीच्या टॉप गिअरवर गाडी चालू होईल का सांगा बघू. नाही चालू होणार. गाडीचा पहिला फर्स्ट गिअरच टाकावा लागतो. अगोदर म्हणलं ना, पहिला पाय टाकल्यावरच कर्माला सुरुवात होते. तसा पहिला फर्स्ट गिअर टाकल्यावरच आपण टॉप गिअरची अपेक्षा ठेवू शकतो. नाहीतर कशी ठेवणार सांगा बघू. टप्प्याटप्प्याने गिअर टाकत जायला पाहिजे, मग टॉपच्या गिअरला जाईल, मग टॉपच्या गिअरवरून तो प्रवास आमचा पूर्ण होईल आणि सिद्धीला आपण पोचू. कुठे जे ठरलेलं ठिकाण गंतव्यस्थान आहे तिथंपर्यंत आपण पोचू. पण डायरेक्ट जर कोणतरी म्हणेल मी टॉपचाच गिअर टाकणार आहे, मग टॉपचा गिअर असेल तर गाडी तिथंच बंद पडेल, चालणार नाही. म्हणून आपल्याला फर्स्ट गिअरनं सुरुवात करावी लागेल. असे काही आहेत की ज्यांनी पक्षासारखं उड्डाण केलं आणि त्यांनी त्या फळाचा लाभ घेतला, मोक्ष फळाचा. पण आपण जर जीवरूपानं जन्माला आलो तर आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे आपण की हळूहळू एकदमच आपण शेवटच्या गिअरमध्ये शेवटच्या वेगाला प्राप्त करू शकत नाहीत. एकदमच शेवटची स्थिती आपल्याला कधी प्राप्त करता येणार नाही. शेवटची चांगली स्थिती प्राप्त करायची असेल तर आपल्याला हळूहळूच तो प्रवासाला प्रारंभ करावा लागेल. आणि तो प्रारंभ कसा आहे तर उचित कर्म करावे लागतील. त्यालाच निष्कर्म सिद्धीचा प्राप्त होणं म्हणतात. पुढे माऊली 46व्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा, की प्राप्त कर्म सांडीजे इतुलीने निष्कर्मे होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. म्हणजे वाट्याला वर्णविहित कर्म टाकून द्यायचं, वाट्याला आलेलं कर्म टाकून द्यायचं आणि एवढ्यानंच नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त होणं हे मूर्खपणाचं बोलणं आहे, व्यर्थ बोलणं आहे. की काय आहेत वाट्याला आलेली कर्म ती टाकायची, मला नकोच आहे. हे मुलाबाळांचं झंझट नको, या प्रपंचाचं झंझट नको, किंवा आणखीन कुठलं तरी कुठल्या तरी मठामध्ये मी काम करतो तर त्या मठाच्या कामाची झंझट नको म्हणून मी टाकून जर निघालो आणि म्हणालो आता मी निष्कर्म सिद्धीला प्राप्त झालेलो आहे कारण मी आता काय काम करत नाही, कर्म करत नाही, हे पूर्णपणे मूर्खपणाचं आहे असं माऊली म्हणतात. की प्राप्त कर्म सांडीजे, प्राप्त कर्म म्हणजे जे वाट्याला आलेलं जे काम आहे, कर्तव्य आहे ते टाकून देणं. एतुलीने निष्कर्म होईजे, या एकाच गोष्टीमुळे मी निष्कर्मी झालो, मी अकर्मरहित म्हणजे कर्मरहित झालो असं म्हणता येत नाही. हे अर्जुना वाया बोलीचे मूर्खेपण आहे, हे व्यर्थ बोलणं आहे, हे मूर्खपणाचं बोलणं आहे. असं करू नकोस तू, अर्जुनाला म्हणतात ते. तू कामाला सुरुवात करावी लागेल. म्हणजे युद्धाची सुरुवात आहे, त्याचा शेवट जो आहे तो माझ्या हातात नाही, पण कर्माची सुरुवात करणं तरी माझ्या हातामध्ये आहे. त्यामुळे आयुष्यभर असं विहित कर्म करता आलं पाहिजे. तुकोबा म्हणतात ना, यासाठी केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे मी कर्मयोगाचं पालन केलं, विहित कर्म सगळी केली, असा अट्टहास विहित कर्माचा केला, निष्काम कर्म केलं आणि म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा. मग हळूच मी कसा पोचलो, ज्ञानयोगामध्ये पोचलो. हे सांगणं बरोबर त्याच्याशी जुळतं. म्हणून इथं वर्णन करताय की नैष्कर्मता म्हणजे निष्क्रियता नव्हे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. निष्क्रिय होणं, कामच टाकून देणं, हा मूर्खपणा आहे. प्राप्त कर्म सांडीजे म्हणजे आहे ते वाटायला आलेलं कर्म टाकून द्यायचं आणि नेतुलीने निष्कर्म होईजे, असं नैष्कर्म्यता प्राप्त होत नाही. आपलं आलेलं जे आहे ते झाडून टाकता येत नाही, कारण माझ्या वाटेला प्रारब्धान काही कर्म दिलेली असतात, ती केली पाहिजेत.
मानवी जीवन हा एक वाहता प्रवाह आहे आणि तो वाहता ठेवला पाहिजे. जर आपण म्हटलो नाही याला बांध घालणार मी या पाण्याला, हा प्रवाह आहे याला बांध घातला आहे तर चांगला कर्म करणं म्हणजे वाहन आहे, आपण काम करतोय म्हणजे वाहन चालू आहे. पण जर मी वाहायचं थांबवलं आणि त्याला बांध घातला तर त्याचं डबक्यात रूपांतर होईल आपल्या आयुष्याचं. जर मी त्याला थांबवलं, आता मी कर्म सगळं टाकून देणार आहे. वास्तविक कर्म टाकता येत नाही, पुढच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. कर्म टाकणं म्हणतो हा सुद्धा एक प्रकारचा मूर्खपणाचा आहे. त्यामुळे माझं जीवन हा एक वाहता प्रवाह आहे आणि वाहनं म्हणजे कर्मयोग आहे. त्यातलं वाहन हे कर्मयोग आहे. जर ते न केलं तर त्याचं डबक्यात रूपांतर होईल आणि साचलेलं पाणी जे आहे ते साचलेलं पाणी कशाच्याच उपयोगाचं येत नाही. त्याला ज्ञाननिष्ठा तरी प्राप्त होणारच नाही म्हणा, पण प्रापंचिक आयुष्यामध्ये सुद्धा तो माणूस यशस्वी होणार नाही जर त्यानं प्रभाव वाहता नाही ठेवला तर. म्हणून वाहनं सारखं चालू पाहिजे, पाठीमागं थांबणं नाही, रेंगाळणं नको पाहिजे आयुष्यामध्ये. काही काही वाईट प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात, त्या दुःखाच्या संकटाच्या प्रसंगाच्या आठवणीमध्ये आपण रेंगाळत राहतो आणि ह्या आठवणी मला अधिक त्रस्त करतात. म्हणून पुढे जाणाऱ्या प्रवासाला हे बांध घालतात, हे थांबवतात माझा प्रवास. म्हणून ह्या जुन्या दुःखद आठवणी, संकटाचे काळ जे घटना आहेत त्या आपण विसरणं आणि नदीसारखा पुढेच प्रवास करत राहणं फार गरजेचं आहे. वाहनं याला जीवन म्हणतात, साचण्याला जीवन म्हणत नाहीत. साचणं म्हणजे दैवहीनता आहे, म्हणजे त्याला कमनशिबी म्हणायचं. साचलेलं पाण्यात डबकं तयार होतं, डबक्यात चिखल असतो, चिखलामध्ये दलदल आणि किडे होतात आणि हे किडे म्हणजे विकार निर्माण होतात. जर वाहनं असेल तर निर्मळता आणि स्वच्छता राहते. म्हणून कर्मयोगामध्ये वाहनं आहे. आणि साचणं म्हणजे काय करणं, कर्म टाकून देणं. मी आता वाहणार नाही नदीनं म्हटलं तर ती नदी समुद्राला जाऊन पोचेल का? त्यामुळे नदीची खरी कृतार्थता समुद्राला मिळण्यात आहे. त्याचं पूर्णत्व खरं कधी आहे? समुद्राला मिळण्यामध्ये. त्यामुळे मानवी जीवनाचा कृतार्थता कशात आहे? मोक्ष सिद्धीची प्राप्ती करून घेण्यामध्ये. जर मोक्षाची प्राप्ती झाली नाही तर जन्म तो फुकट वाया गेला. किती वर्षे जगला याला फारसं महत्व नाही, पण ज्या जगलेल्या वर्षामध्ये काय प्राप्त करून गेला याला जास्त महत्व आहे. आपण प्राप्त काय केलं याला महत्व आहे. नाही तर बरेचसे लोक रेंगाळत बसतात, काहीतरी कशा तरी आकर्षणामध्ये गुंतून पडतात आणि आकर्षणामध्ये त्याची प्रशंसा करण्यामध्ये त्याचं गुणगान गाण्यामध्ये जर गुंतून पडायला लागलो आपण प्रपंचाच्या, तर आपला पुढचा प्रवास थांबेल. आणि प्रपंच जी नदी आहे ही वाहती असायला पाहिजे. नाही वाहती ठेवली तर आपलं ते साचलेल्या पाण्याप्रमाणे होईल. आणि जी नदीला कृतार्थता सागरामध्ये मिळण्यामध्ये आहे ती कृतार्थता मिळणार नाही. म्हणून तो योग्य प्रवाह जो आहे योग्य दिशेनं वाहता ठेवला पाहिजे. आणि योग्य दिशा कोणती? ज्ञानयोग. योग्य दिशा कोणती? नदीचा प्रवाह समुद्राच्या दिशेने वाहणं, उलट्या सुलट्या दिशेनं व्हायचं नाही. जे शास्त्रसंमत जे मार्ग आहे, दिशा आहे, जी श्रीगुरूंनी प्राप्त केलेली संप्रदायपूर्वक दिलेली जी दिशा आहे त्या दिशेनंच वाहत राहणं, विहित कर्म करत राहणं. आपल्या आई वडिलांचे संस्कार वगैरे पूर्वीपासून आहेत त्या संस्काराप्रमाणे चालत राहणं, याला म्हणायचं विहित कर्म करणं. आणि हा कर्माचा प्रवास निश्चितपणे जशी नदी समुद्राला जाऊन मिळते तसा हा प्रवास सुद्धा कर्मयोगाचा प्रवास ज्ञानयोगामध्येच जातो. त्यामुळं आपण समुद्राच्या दिशेने प्रवास करायला पाहिजे असं संत सांगतात. नदीला योग्य समुद्र तसं जीवाला योग्य मोक्ष, दुसरा योग्यता कुठली नाही. कृतार्थता कशामध्ये, पूर्णता कशामध्ये आहे जीवाची? समुद्राला मिळण्यामध्ये, मोक्ष प्राप्त करण्यामध्ये, धन जमा करण्यामध्ये, प्रॉपर्टी जमा करण्यामध्ये, मुलांना जन्म घालण्यामध्ये, नातलग आणि ओळखी वाढवण्यामध्ये, पद प्राप्त करण्यामध्ये, प्रतिष्ठा कीर्ती मिळवण्यामध्ये कृतार्थता नाही. कारण त्यातली कुठलीही गोष्ट मला पूर्ण करत नाही. नेहमी एक कुठलीही प्रतिष्ठा मला अपूर्णतेचाच अनुभव आणून देते. ही एवढी कीर्ती मिळाली, आता ह्याच्या पुढची कीर्ती मला मिळायला पाहिजे असं वाटायला लागतं. एक पद मिळालं तर त्याच्या पुढचं पद मला मिळायला पाहिजे असं मला वाटायला लागतं आणि त्यासाठी मी खटाटोप करत बसतो. हाच खटाटोप मला काय करतो? अस्वस्थ करतो. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. माझं वाहन जे आहे ती व्यवस्थित झालं पाहिजे, त्यात सातत्य असलं पाहिजे, मध्ये थांबून नदीन चालणार नाही, रोज साधना केली पाहिजे.
म्हणून एखादा ग्रंथ घरामध्ये ठेवला आणि जर नुसती त्याची पूजाच करत आपण बसलो तर त्या ग्रंथाचा फायदा काय होईल का? तसं नदी जर साचून राहिली तर डबकं होईल. तसा ग्रंथ नुसती पूजा करत राहिलो तसं ग्रंथाचा उपयोग काय? ग्रंथ काढला पाहिजे. पूजा करायची नसली तरी चालेल, त्याला अभ्यासला पाहिजे, त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे, ते समजावून घेतलं पाहिजे, मधीच सोडून न दिलं पाहिजे. याला कर्मयोग म्हणायचा. पळपुटेपणा त्यामध्ये करायचा नाही. मग निष्कर्मता प्राप्त होते. निष्कर्मता म्हणजे काम संपणे आहे आणि निष्क्रियता म्हणजे मुद्दाम काम संपवणं आहे. बघा दोन्हीतला फरक आहे. काही माणसं निष्क्रिय असतात आणि स्वतःला म्हणतात मग मी निष्कर्म झालो, नैष्कर्म्य सिद्धीला पावलो. अशी नैष्कर्म्यता प्राप्त होत नाही बरं का. तर नैष्कर्म्यता म्हणजे काम संपवणे. संपतं बरं काय, कारण संपवावं लागतं. काही गोष्टी अशा असतात की प्रपंच अनादि वाहणारा प्रवाह आहे, कधी संपत नाही. कधीतरी तो संपवावा लागतो. प्रपंचाचं हे काम कधीतरी संपवावं लागतं आपल्याला. कधीतरी आपण मुद्दाम त्यातून बाहेर पडावं लागतं. तिकडं मुद्दाम दुर्लक्ष करावं लागतं, तरच ते काम संपतं. निष्क्रियता म्हणजे मुद्दाम काम टाकून देणं. ही मुद्दाम काम टाकून द्यायचं नाही, तर ते काम संपवून त्याच्याबद्दलचं आतली वृत्ती संपवून टाकायची. एकदा काम करून टाकायला पाहिजे, तरच त्यातला आपलं निघून जाईल. म्हणून निष्कर्मता आणि निष्क्रियता यांच्यामध्ये हा साधारणसा फरक लक्षात ठेवला पाहिजे. काम संपणं, आपोआप काम संपणं. माझी कर्तव्य करून संपली, आता झालो पार रिकामा. काल आपण एक उदाहरण घेतलेलं होतं, तसंच उदाहरण इथं लागू आहे. काम झाला, काम काय झालो पायी रिकामा, तुकाराम म्हणतात. आता हा जर काम जो गेलेला आहे, माझं काम करून संपलेलं आहे असं संतांचं आहे. त्यामुळं ते निष्क्रिय नाही, तर त्यांनी काम केलेलं आहे, काम करून संपवलेलं आहे. आणि निष्क्रिय म्हणजे मुद्दाम काम संपवणं, टाकून देणं, कंटाळा करणं, त्याच्यापासून पलायन करणं, पाठीमागं जाणं. अर्जुन तसंच करायला लागलाय. मी युद्ध करणार नाही, जातो मी पाठीमागं, झोळी घेऊन भिक्षा मागणं पसंत करतो, काही करतो, अरण्यात जातो, असं म्हणतोय तो. हा पळपुटे पण आहे, पण युद्ध संपवून त्यातली कृतार्थता अनुभव घेत नाही तो. म्हणून निष्क्रियता उपयोगाची नाही. एक उदाहरण दिलेलं आहे बघा. एक घागर आहे, त्या घागरेमध्ये पूर्ण भरलेलं आहे पाण्यानंच, आणि दुसरी घागर एक रिकामी घागर आहे. एक पाण्यानं भरलेली घागर आहे, एक रिकामी घागर आहे. भरलेल्या त्या घागरीमध्ये पाणी न भरणं म्हणजे नैष्कर्म्यता आहे. घागर भरली आहे ना आता, मग परत पाणी भरायचं नाही, ह्याला म्हणायचं नैष्कर्म्य स्थितीचा अनुभव घेणं. एकदा घागर पूर्ण झालेली आहे, तर पूर्ण झालेल्या घागरीमध्ये परत पाणी होतं मूर्खपणा नाही का? तसं आपली प्रापंचिक इतिकर्मता, कर्तव्यता जी पूर्ण झालेली असते, बऱ्यापैकी माझ्या आयुष्यात जी सोपवलेली कामे होती ती कामं मी पूर्ण केली. आता परत आणि काम उकरून काढणं चुकीचं आहे. तसं इथं म्हणलेलं आहे, एक कलश भरलेला आहे पाण्यानं, एक मात्र रिकामा आहे. आता भरलेल्या घागरीमध्ये पाणी न भरणं ही नैष्कर्म्यता आहे, आणि रिकाम्या कलशामध्ये आवश्यकता असताना सुद्धा पाणी न भरणं ही निष्क्रियता आहे. रिकामा आहे घागर, पण त्या घागरीमध्ये पाणी भरायला पाहिजे, पण पाणी न भरणं म्हणजे निष्क्रियता आहे. आणि भरलेल्यामध्ये आणि परत भरत राहणं हे आहे, काय म्हणतात आपण त्याला, न भरणं ही नैष्कर्म्यता आहे. आणि मोकळ्या घागरीमध्ये पाणी न भरणं ही निष्क्रियता आहे. त्याच्यात गरज आहे, तुझं अजून काम पूर्ण झालेलं नाही. अर्धवट टाकून तू जाता कामा नये, पळून जाता कामा नये. ते भरायचं आहे, ती घागर भरून घे, पण भरलेल्या घागरीत उचापती करत बसू नकोस. मुलाबाळांचा संसार थाटला, मुलाबाळांना मोठी केली, त्यांचा संसार थाटला. आता त्यांना मुलं व्हावीत म्हणून नवस करायला दारोदारी हिंडायचं माझं काम नाही. आता कुणी करायचं? ते त्यांनी करायचं. म्हणजे भरलेल्या घागरीत पाणी भरत बसायचं नाही. भरलेली घागर म्हणजे काय? सगळे त्यांची थाटलेत ना दुकानं, त्यांनी आता उगीच जायचं आणि तुम्हाला माझी गरज आहे काय म्हणायचं. त्यांना गरज असती तर आपल्याला बोलवायला येतील, ते मार्गदर्शन मागतील. उगीच म्हणायचं तुला हे जमत नाही, सुनेला म्हणायचं तुला ते जमत नाही, तुला मी हे शिकवतो, तुला ते शिकवतो. मग त्या मुलींना आवडत नाही, ती म्हणतात कशाला उगाच आमच्या संसारात डिस्टर्ब करतात. जावं ना मंदिरामध्ये जावा, शिवगडवरती जाऊन राहावा जावा, त्याच्यापेक्षा ते बरं तुमच्या दृष्टीनं. पण ते करायचं नाही, उगीच ढवळाढवळ करत बसायची. म्हणजे भरलेल्या घागरीत पाणी भरत बसायचं. घागर भरली आहे ना, मग उठायचं, तिथं रिकामं व्हायचं. ह्याला म्हणायचं नैष्कर्म्य सिद्धीचा विचार करणं. आता संपलं माझं काम,
काम झालं, काम माझा गेलेला आता झालो पाही रिकामा. आता मी काम करून संपलेलं आहे, कृतार्थता प्राप्त केलेली आहे. परंतु दुसरा मुद्दा बघा, जी घागर खरीच रिकामी आहे, जर मुलांना अजूनही खरंच मुलांना अजून गरज माझी असेल माझ्या आधाराची, तर काही काळ कर्मयोग स्वीकारला पाहिजे. विहित कर्म त्यांच्यासाठी करावी लागतील. अजून त्यांना गरज आहे, अजून लहान आहेत, बच्चे आहेत, त्यांना माझी गरज आहे, बरोबर आहे. पण जर ती प्रौढ झाली असतील तर घागर भरली आहे. जर अजून प्रौढ नसतील, लहान असतील, तर घागर रिकामी आहे. तिथं उगाच निष्क्रियता दाखवायची नाही, ते टाकून द्यायचं. मला हे नकोच, बायकोच्या जीवावर सगळा संसार सोडायचा आणि आपण एखादी कपनी घालून बाहेर पडायचं का, काम करायला लागते म्हणून. त्याच्यापेक्षा फुकट जाऊन कुठंतरी एखाद्या मंदिराच्या दारात उभा राहायचं, फुकटची भिक्षा घ्यायची, पोट भरायचं आणि निवांत झोपायचं दिवसभर. ह्याला निष्क्रियता म्हणतात. ही निष्क्रियता नको पाहिजे. नैष्कर्म्यता कशी प्राप्त होईल, तर पूर्णत्वेतच ती प्राप्त होते. एखादं काम पूर्ण झालं म्हणून रिकाम्या कळशामध्ये आवश्यकता असताना पाणी न भरणं ही निष्क्रियता आहे. म्हणून अपूर्ण असताना पूर्ण झालं असं समजून विहित टाकून देणं हा मूर्खपणा आहे. म्हणजे झालं माझं पूर्ण, उगाचच म्हणायचं आणि काम टाकून द्यायचं, ह्याला काय म्हणायचा, मूर्खपणा. माऊली म्हणतात की प्राप्त कर्म सांडीजे येतुलीने निष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. अरे मूर्खपणा आहे. घागरीत पाणी गरज असेल तर तू भर, असं सांगायचं आहे त्यांना. कर्मयोगाचं पालन करत असेल तर भर. म्हणून निष्क्रियतेत काम न करण्यातला रिकामापणा आहे. कशात बघा, काम न करण्यातला रिकामापणा निष्क्रियतेमध्ये आहे. निष्क्रिय म्हणजे अजिबात काम टाकूनच देणं. तर या निष्क्रियतेमध्ये काम न करण्यातला रिकामापणा आहे. पण नैष्कर्म्यात मात्र, ज्याला नैष्कर्म्य सिद्धी आपण म्हणतो, त्यामध्ये काम पूर्णतेचा मोकळेपणा असतो. दोन्हीचा फरक लक्षात घ्या बघा. एकात रिकामापणा असतो आणि दुसऱ्यात मोकळेपणा असतो. आपण मोकळे झाल्यासारखं वाटतं. झड दिशी जसं हंतरून झाडून आपण कामाला लागतो ना, तसं प्रपंचाची धूळ झाडावी आणि ज्ञानयोगाच्या कामाला लागावं. ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्याच्या कामाला, निष्कर्मता प्राप्त करण्याच्या कामाला आपण लागलो पाहिजे. सतत अंतरुणात लोळत पडून चालेल काय प्रपंचाच्या अंतरुणामध्ये? प्रपंच नावाचा हा एक बेड आहे, त्याच्यावरती आपण सतत लोळत बसतो. निष्क्रिय अवस्था मध्ये जमतो, काही नसताना, गरज नसताना काहीतरी करत बसतो खटाटोप. ह्याला उचापती उपद्व्याप म्हणतात. हे उपद्व्याप टाकावेत आणि आपल्याला पूर्णतेचा अनुभव जर घ्यायचा असेल, त्याला मोकळेपणा म्हणून संत सांगतात. आणि हा जो निष्क्रियपणामधला आहे ना, रिकामापणा आहे. हे रिकामं झालेलं काय वाटेल ते करेल, कुठेतरी चोऱ्या करेल नंतर. का, निष्क्रियता आली ना, मग कुठं काय करायचं आहे. रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर म्हणतात ना, तसा प्रकार होईल. हा रिकामापणा उपयोगाचा नाही, मोकळेपणा असायला पाहिजे. आणि तो मोकळेपणा कशात येतो, नैष्कर्म्यतेमध्ये येतो. जर नैष्कर्म्यता प्राप्त झाली तर आपण मोकळ झाल्याचा आनंद म्हणतो. पण तुकाराम महाराजांचा कालचा अभंग परत आपल्याला उपयोगी इथं पडतो बघा. काम नाही झालो पायी रिकामा. आता काय उरल्या रिकामा वेळ म्हणला, फावल्या चेष्टा करतो आपण. निश्चळ द्रष्टा बैसून या, उरल्या त्या करू चेष्टा. आता मग काय चेष्टा करत बसायचं नुसतं, काही काम नाही. कळस भरून झालेला आहे, घागर भरलेली आहे, आता काम संपलेलं आहे, मला मोकळेपणा आलेला आहे, मी मोकळा झालेला आहे. बरीचशी माणसं रिटायरमेंट म्हणतात, काय नाही आता मला काही काम नाही म्हणतात. दिवसभर जेवढं काम ते नोकरीत करत नव्हते त्याच्यापेक्षा जास्त बिजी रिटायरमेंट नंतर असतात ते. ह्याला काय काम नाही म्हणायचं काय? जे काम करायचं होतं ते करून झालं ना. एक 50-60 वर्षाचं आयुष्य होतं कामाचं, नोकरीचं, ते पूर्ण केलं ना. आता माझं काम संपलेलं आहे असं म्हटलं पाहिजे. घागर भरलेली आहे. आता भरलेल्या घागरीत परत घागर बसायचं का नाही. त्यासाठी आता बाहेर पडावं. आणि माणसं काय म्हणतात, तुझा व्यवसाय जो चाललाय मुलग्याचा, त्या व्यवसायात मी मदत करतो का, आता मी रिटायर झालो काय करायचं. ह्याला अर्थ आहे का? आता मी म्हणायला पाहिजे मी कोण आहे आता मी ओळखणार आहे. आयुष्यभर जग ओळखत राहिलो आणि 60 वर्षे गेली, आता मी कोण आहे हे इथून उरलेल्या आयुष्यामध्ये मी ओळखणार आहे. याला म्हणायची नैष्कर्म्यता. उरलेलं नको ते उद्योग करत बसणं, उचापती करत बसणं, ह्याला रिकामेपणा म्हणतात. आणि काम पूर्ण करण्यातला जो अनुभव घेणं, याला मोकळेपणा म्हणतात. आपण मोकळेपणा अनुभवता आला पाहिजे. रिकामपणा अनुभवायचा उपयोग नाही. रिकामपणात नको ते उद्योग सुचतात.
मुलांच्या संसारात ढवळाढवळ करणं, राजकारण करणं, म्हातारपणी राजकारणामध्ये गटतट निर्माण करत बसायचं, गाव लेवलला किंवा कॉलनीमध्ये कुठल्या तरी एखाद्या संस्थेचे पदाधिकारी होऊन राहायचं आणि तिथंच लोळत बसायचं, तिथली काहीतरी प्राप्ती आणि कमवत बसायचं. हे अगोदर 60 वर्षे केलेलंच असतं, तिथं आणि प्राप्त करत बसायचं. दुसऱ्या कुठं तरी दुकानात जाऊन काम करत बसतात रिटायर नंतर, का मला वेळ कसा घालवायचा कळत नाही म्हणून. हा रिकामा पण आहे बरं काय. म्हणून योग्य वेळी आपण असा एखादा छंद परमार्थाचा लावून घ्यावा की त्यामुळं की माझं रिकामं पण पुढचं 60 वर्षानंतरचे जे आहे ते भरले पण होईल, मोकळेपणाने मी जगू शकेन. कुणालाही कुणाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ न करता मला जगता आलं पाहिजे. शेवटचं काही टप्प्याचं आयुष्य जे आहे कुणाच्याच आयुष्यामध्ये, भले ते नातलग असो किंवा शेजारी पाजारीतील जगातली माणसं असो, कुणाच्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा नाही, तर मला माझ्या अंतरंगामध्ये प्रवेश करायचा आहे. म्हणून धन्यहम कर्तव्यमेन विद्यते किंचित असा जो श्लोक तृप्ती प्रकरणामध्ये वापरलेला आहे पंचदशीच्या, तो इथं उपयोगाला आहे बघा. मी धन्य झालो म्हणतो कारण माझी कर्तव्य आणि प्राप्तव्याचा विचार संपला. कर्तव्य म्हणजे माझं काम संपलं, प्राप्तव्य म्हणजे काहीतरी प्राप्त करायची इच्छा संपली. कामही संपले आणि इच्छाही संपली, आणि त्यामुळं प्राप्तव्य मेन सर्व मध्यम संपन्न म्हणतो तो. मी धन्य झालो. ही धन्यता एकदा आपल्याला वाटायला यायला लागते. म्हणून कर्तव्य नाही म्हणून प्राप्तव्य नाही, ही गोष्ट कळली पाहिजे. ही कळली ना तर माऊली म्हणतात याला मूर्खपणा आहे, तो टाकून द्या. 47वी ओळी बघा. सांगे पहिलं तिरा जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे, तेथ नावे ते जावे घेळे केवी. दृष्टांत आहे बरं काय, पण दृष्टांत किती मनोरंजक दिलाय बघा. सांग नदीच्या पलीकडच्या तीराला जावे, असे संकट जर प्राप्त झालं असेल, आता कसं जाऊ नदीच्या पलीकडे, असं संकट जर आलं असेल, सांगे पहिलं तिरा जावे ऐसे व्यसन. व्यसनचा अर्थ इथं संकट दिला आहे. आता धरूया आपण व्यसन म्हणजे मला आवड आहे पलीकडे जायची, इच्छा आहे पलीकडे जायची. इथं अर्थ दिलाय संकट आहे, अडचण आहे म्हणून जायचं आहे. व्यसन का जेत पावे, ते नावे ते जावे घडे केली. नावेला का टाकतोस रे बाबा तू? नाव तिथं लावलेली आहे कडेला, त्या कडेला बसलेल्या नावेचा वापर कर, म्हणजे कर्मयोगाचा वापर कर, तुझ्या प्रपंचाचा वापर करून परमार्थ प्राप्त करून घे. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. विषय तो त्यांचा झाला नारायण, की त्या कसा विषयालाच नारायण स्वरूप करतात, तसं प्रपंचालाच काय करायचं, परमार्थाचं साधन बनवायचं, त्याला परमार्थाची शिडी बनवायची. हे ज्याला कळलं त्यांना नावेतून प्रवास करायचं कळणार आहे. किती दृष्टांत सुंदर दिलाय बघा. जर जायचं आहे ना पलीकडं, तू नाव का टाकतोस? प्रपंचातनं का बाहेर पडायला लागला? म्हणजे कुठं जायला लागला? कुठं जाऊन तुला शांती मिळणार आहे? प्रपंचात शांती नाही म्हणून बाहेर पडावं, तर बाहेर मोठा कोलाहल आहे, बाहेर मोठी अशांतता आहे. त्या अशांततेत तू जगू शकणार नाहीस. उलट या छपराखाली 4 माणसांच्या सहवासात तुला चांगला परमार्थ जमेल. त्या माणसांनाच परमार्थासाठी वापर, तुझ्याकडे असलेले पैसे द्रव्य परमार्थासाठी वापर, तुझी बुद्धी आता आहे ती परमार्थासाठी वापर. किती प्रपंचाचा वापर करता येतो बघा परमार्थासाठी. जे म्हणून माझं जे आहे, जे प्रापंचिक ऐहिक मी प्राप्त केलंय त्यालाच मी आता शिडी करणार, त्याच्या पायंड्या बनवणार, आणि त्याच्यावरून चढत मी मोक्ष सिद्धीपर्यंत, नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत जाणार. हितं वर्णन काय केलं? पहिलं तिरा जावे ऐसे व्यसन का जेत पावे. तुला जायचं नाही मोक्षाच्या पलीकडच्या तीरावरती, आणि मोक्षाचा तीर तुला दिसतोय ना, अलीकडच्या काठावर प्रपंच रूपी नाव आहे, शरीर रूपी नाव आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, याच नावेच्या द्वारे प्रपंचाच्या याच नावेचा वापर करायचा, आणि त्याच नावेने मोक्षाकडे जायचं. किती गंमतशीर चांगली गोष्ट आहे बघा. काय सोडावं लागतंय प्रपंच? प्रपंचातली निष्कर्मता असायला पाहिजे. फक्त निष्काम भावानं प्रपंच करता आला पाहिजे. फळाची इच्छा कुठलीही नाही. माझी मुलं मोठी होतील, चांगल्या चांगल्या नोकरीवर लागतील, आणि ती माझी अशी अशी सेवा करेल. माझी सून रोज माझे पाय चेपेल, मुळातून डोक्यातून काढून टाकावं, ही जर अपेक्षा ठेवून मी कर्म करायला लागलो तर ही नाव कुठेतरी गटांगळा खाणार आहे. अपेक्षेचं ओझं नावेला पेललं जात नाही. नावेतून ज्या मी प्रवास करतो त्याच्यामध्ये अपेक्षेचं ओझं ठेवता कामा नये, नाहीतर नाव डळमळते. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून या प्रपंचालाच काय करायचं, ह्याच माणसांचा वापर करायचा, आणि यांच्याद्वारे आपण या मोक्षापर्यंत जायचं. त्यांच्याजवळ राहायचं आणि त्यांचं नसल्यासारखं होऊन जगायचं. त्यांचं मी कोण नाही, नाही मी कुणाचा समजायचं.
मी आहे त्याचा, ज्याच्याकडे मला जायचं आहे त्याचा आहे, त्याचं नाही माझं नातं आहे, भगवंताचं नाही माझं नातं आहे. त्यामुळे पलीकडच्या तीराला जायचं असेल तर नावेचा त्याग करू नये. तसं ज्ञाननिष्ठा जर प्राप्त करायची असेल तर कर्मनिष्ठेचा त्याग करू नये. सगळ्या दृष्टांताचा असा विचार करावा लागतो बघा. प्रपंचच म्हणून आपण दाखवलं, नावेला प्रपंच म्हटलं. आता नावेला कर्मयोग म्हणायचं. कर्मयोगाचाच वापर करायचा आणि ज्ञानयोगामध्ये पलीकडच्या तीराला जायचं. पलीकडचा तीर म्हणजे मोक्ष आहे, तिथेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. माऊली त्या दृष्टीनं पटवून सांगायला, प्राप्त कर्म सांडीचे आहे ते वाट्याला का टाकतोस, मुलाबाळांना सोडून कुठं राहतोस, काहीच उपयोग होणार नाही ना. आहे ती तुझ्या चित्तात राहतील. मग मुळात नुसतं सोडशील आणि चित्तात घेऊन फिरशील, घरापर्यंत बाजूला टाकशील, दुसऱ्या गावामध्ये येऊन राहशील. पण दुसऱ्या गावामध्ये गेलास तरी तुझ्या डोक्यात ते घर असेलच, तुझ्या चित्तात मुलं बाळा असतीलच. मग सोडलीस कुठं? मग सांडल्याचा मूर्खपणा आहे. प्राप्त कर्म सांडीजे असं म्हणतात, हा मूर्खपणा आहे. म्हणून नाव मिळाले ना तुला, प्रारब्धानं मिळालं ना. कदाचित तुझं प्रारब्ध कर्म करण्यामध्ये आहे आणि कर्माच्या द्वारे मोक्षाकडे जायचं आहे. पक्षासारखं नाही प्रारब्ध तुझं, म्हणून तू काय कर, कर्माच्या द्वारे, ह्या नावेच्या द्वारे, प्रपंचाचाच आधार घेऊन हळूहळू तिथंपर्यंत तू प्रवासाला लाग. अपेक्षा मात्र ठेवू नकोस. निर्ममम म्हणजे ममचं ओझं घेऊ नकोस. तिथं निसत्वस्त्व म्हणजे सत्वगुण धारण करून त्या नावेत बस. दुसरी निरहंकार, अहंकाराचं ओझं त्यात ठेवू नकोस नावेत. या सगळ्या गोष्टी अपेक्षा त्या नावेत घेऊन बसू नकोस. सगळं बाजूला ठेव आणि रिकामे हस्ते नावेत प्रवेश करायला चालू कर. तीच नाव तुला निश्चितपणाने पहिल्या तीरावर घेऊन जाईल. तुला आत्ता जी निष्क्रियता किंवा तुला नैष्कर्मेची इच्छा आहे ना, हीच नैष्कर्म्य सिद्धी तुला प्राप्त होईल. जर तू अशा मार्गाने गेलास, मग नदीच्या पलीकडे तीराला कसे जावे असं जर संकट वाटत असेल, त्यानं नावेचा त्याग करणं चुकीचं आहे. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैशेनी पाक न कीजे. दुसरा दृष्टांत बघ, जर समाधान प्राप्त करायचं आहे, भूक शांत व्हावी असं वाटत असेल तर कैसेनी पाक न कीजे. मग स्वयंपाक का नाही बरं करायचा? तुला भूक भागवायची आहे ना, तर स्वयंपाक करायला पाहिजे. की सिद्धही न सेविजे केवी सांगे, किंवा तयार असलेला स्वयंपाक तो का खायचा नाही? एक तर तयार नसलेला स्वयंपाक आहे, त्यासाठी तू तयार कर आणि तृप्ती भागव. कदाचित बनवलेला स्वयंपाक आहे म्हणजे अन्नाचे अथवा तयार असलेल्या अन्नाचे तरी भोजन का करू नये? कर ना. तयार असलेलं भोजन म्हणजे ज्ञानयोग आहे आणि अजून तयार करायचा जो स्वयंपाक आहे तो कर्मयोग आहे. मग हळूहळू ते साधन तुला दिले ना कर्मयोगामधलं, त्या साधनाचा वापर कर. तुकाराम महाराज म्हणतात, एक मूर्खपा माणूस असा बोलतो की तो म्हणतोय की यांनी मला घोड्यावर दाबून बसवलं आणि मला हातामध्ये ढाल आणि तलवार दिलेली आहे. आता मला घोड्यावर बसवलं, मी त्या रिकिबीमध्ये पाय माझे गुंतून राहिले, आता मी धावू कसा? मूर्ख माणूस कसा बोलतो बघा. आता मी धावू कसा? बैसवले मला याने अश्वावरी, धावू पळू तरी आता कैसा? ढाल तलवारे गुंतल हे कर, म्हणे मी झुंजू कैसा? किती मूर्ख माणूस आहे बघा. ढाल तलवारामध्ये माझं हात सगळे गुंतून पडले, एका हातात ढाल एका हातात तलवार. आता मी कसा लढायचा हो? अरे लढायसाठी ढाल तलवार दिलं, तो म्हणतोय घोड्यावर पाय अडकून बसलेत माझे, आता धावू कसा? अरे धावायसाठीच घोडा दिला. तुला शरीर दिलंय ना, ते त्यासाठीच दिलंय. तुला बुद्धी दिली ना, ती त्यासाठीच दिलेली आहे. लढायसाठी, झगडायसाठी, कर्मयोगासाठी, विहित कर्मासाठी. झगडत लढत शांत चित्ताने प्रवास कर, तू निश्चित पोचशील तिथपर्यंत असं सांगायचं आहे. पण मूर्ख माणसं काय करतात? असलेल्या गोष्टीच बोजड झाल्या म्हणतात, त्याच गोष्टीचा वापर करावा आणि त्याच गोष्टीचा वापर करून आहे त्या साधनातून मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला अमुक व्यक्तीचं मार्गदर्शन मिळालं नाही, अमुक पुरेसा ग्रंथ मला उपलब्ध झाला नाही, मला तीर्थयात्रा घडल्या नाहीत, असली कारणं सांगायची नाही. तर जे आता माझ्याकडे आहे त्याचाच वापर करायचा आणि पुढे जायचं. ना तरी तृप्ती इच्छिजे. सुंदर दृष्टांत दिला. पुढे सुद्धा मी दृष्टांत दिलेले आहेत. वेळ मात्र संपलेली आहे म्हणून आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आजच्या मधल्या ओव्या कालच्या लिहून घ्यायला सांगितल्या होत्या,
43 आणि 44वी ओळी लिहून घ्यायची आहे मागच्या ह्याच्यामधली श्लोकावरची.